हॅलो, नमस्कार. ऊर्जा ब्युटी पार्लरमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा जो आपला विषय आहे हा फारच इंटरेस्टिंग आहे. मला खूप लोकांचे फोन आलेले, मेसेजेस आलेले की मशिनरीजवरती, सलॉनच्या ज्या मशिनरीज असतात त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनव आणि त्याच्यामध्ये काय फायदे आहेत हा एखादा व्हिडिओ तू बनव. आजचा तोच विषय आहे. आणि आजचा जो विषय आहे त्याचं नाव आहे ॲडव्हान्स इलेक्ट्रोथेरपी सर्विस. ॲडव्हान्स इलेक्ट्रोथेरपी सर्विसमध्ये आपण काही मशीन्स असतात ज्या सलॉनमध्ये, ज्या तुमच्या पार्लरमध्ये यूज केल्या जातात. त्या मशीनबद्दल आपण बोलणार आहोत. प्रत्येकाच्या सलॉनच्या तुमच्या प्राईस लिस्टवरती एक असते बेसिक सर्व्हिसेस आणि एक असतात ॲडव्हान्स सर्व्हिसेस. बेसिक ज्या सर्व्हिसेस असतात त्याच्यामध्ये बेसिक क्लीनअप्स असतात, बेसिक फेशियल असतात, बेसिक मेनिपेडी असतात. बेसिक या सर्व्हिसेस असतात की ज्याच्यामध्ये मॅन्युअली काम केलं जातं. मॅन्युअली म्हणजे हाताने काम केलं जातं. एपिडर्मिस्टपर्यंतच काम केलं जातं. पण नेक्स्ट जी तुमची लेवल असते ती असते ॲडव्हान्स. ॲडव्हान्स सर्व्हिसेसमध्ये ॲडव्हान्स सर्व्हिसेस थोड्याशा रेंजने हाय असतात. त्याच्यामध्ये मेकॅनिकली काम केलं जातं, म्हणजे मशिनरीजने काम केलं जातं. तुमच्या डर्मिस लेवलपर्यंत काम केलं जातं. मॅन्युअली आणि मेकॅनिकली दोन्ही टाईप्समध्ये ॲडव्हान्स सर्व्हिसेसमध्ये काम केलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा ॲडव्हान्स क्लीनअप्स असतात, ॲडव्हान्स तुमचे फेशियल्स असतात, मास्क असतात, मेनिपेडी असतात. ह्या त्याच्यामध्ये ॲडव्हान्स सर्व्हिसेस असतात. हा दोघांमधला फरक आहे, दोघांच्या प्राईसमधला फरक आहे आणि दोघांच्या कामातला फरक आहे, बेसिक आणि ॲडव्हान्स. मॅन्युअली आणि मेकॅनिकली. मेकॅनिकली जिथे विषय येतो तिथे काही मशिनरीज असतात, त्या स्किनच्या अकॉर्डिंग असतात. त्या मशिनरीज यूज केल्या जातात. त्या कुठल्या कुठल्या आहेत हे आज आपण बघणार आहोत. 4 प्रकारच्या मशीन असतात. बेसिकली 4 प्रकारच्या मशीन असतात. या 4 मशीनमध्ये पहिले तर आहे स्टीमर हे बेसिकली स्टीम देण्याचं काम करतं. स्टीम देण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक ओझोन स्टीमर असतो आणि एक नॉर्मल स्टीमर असतो. स्टीमरने काय होतं, जेव्हा आपण क्लायंटच्या फेसवरती स्टीम देतो तेव्हा तिचे जे पोर असतात, जे क्लोज असतात ते ओपन होतात आणि ते ओपन झाल्यावरती त्याच्यामध्ये जे कंजेशन्स असतं, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज असतात, जे कंजेशन्स असतात ते इझिली आपण रिमूव्ह करू शकतो, ते पोर्स ओपन झाल्यावरती. स्टीमचं हे काम असतं की क्लायंट्सचे तुमच्या जे पोर्स आहेत ते स्टीम तुमचं ओपन करतं. सेकंड आपलं मशीन आहे हाय फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी मशीन जे आहे ते तुमच्या स्किन आणि हेअर ह्या दोन्हीमध्ये यूज केलं जातं. खूप इम्पॉर्टंट मशीन आहे हाय फ्रिक्वेन्सी मशीन. हे प्रत्येकाच्या सलॉनमध्ये असलंच पाहिजे. हाय फ्रिक्वेन्सी मशीनमध्ये तुम्ही ड्राय स्किनवरतीही काम करू शकता, तुम्ही ॲक्ने प्रॉन स्किनवरती काम करू शकता, तुम्ही हेअरमध्ये काम करू शकता. सगळीकडे हे मशीन यूज होतं. हे खूप महत्त्वाचं मशीन आहे. हेअरमध्ये त्याचा कसा यूज होतो, जे मी हेअरचे सेशन चालू करेन तेव्हा मी त्याबद्दल डिस्कस करेन. आता आपण स्किनबद्दल शिकत आहोत. स्किनमध्ये हाय फ्रिक्वेन्सी मशीन आहे. त्याच्यामध्ये एक मशरूम रॉड येतो, काचेचे त्याला रॉड अटॅच करायचे असतात. ते मशरूम रॉड असतो, तो मशरूम रॉड तुमच्या फेसवरती फिरवला जातो. त्याच्यातनं एक फ्रिक्वेन्सी पास होते. थोडासा आवाज त्याचा विचित्र असतो, बट कुठल्याहीच प्रकारचा शॉक थेरपी किंवा कुठल्याच प्रकारचं काहीतरी स्किनला इरिटेशन असं अजिबात होत नाही. एक फ्रिक्वेन्सी पास होते. ज्यांची स्किन ॲक्ने प्रॉन असते, ज्यांच्या स्किनवरती ॲक्नेज असतात, ते ॲक्नेसचे जे जर्म्स असतात, ॲक्नेसचे जे बॅक्टेरियाज असतात ते तुमच्या डर्मिस लेवलपर्यंत असतात आणि त्याचा बंप फक्त तुमच्या एपिडर्मिस्टवरती येतो, पण ते असतात तुमच्या डर्मिसमध्ये. ते डर्मिसमधले जर्म्स जाऊन किल करण्याचं काम तुमच्या हाय फ्रिक्वेन्सीचे जी फ्रिक्वेन्सी असते त्याच्यातनं जी पास होते ती फ्रिक्वेन्सी ते काम करते, तुमच्या डर्मिसपर्यंत जाऊन ते जर्म्स किल करण्याचं. म्हणजे पुन्हा तुम्हाला ॲक्नेसचे प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही ॲडव्हान्स टेक्निक यूज करत असाल तर. हा आहे तुमचा हाय फ्रिक्वेन्सीचा.
हाय फ्रिक्वेन्सीचं काम. सो नंतरचं जी आहे आपली मशिनरी ती आहे गॅल्व्हनाइक. सो गॅल्व्हनाइक मशीनमध्ये डीप पेनिट्रेशनसाठी गॅल्व्हनाइक मशीन यूज करतात. त्याच्यामध्ये स्टीलचे असे 2 रॉड असतात जे अपवर्ड डायरेक्शनमध्ये क्लायंटच्या फेसवरती फिरवले जातात. त्याच्यामध्ये सुरुवातीला सिरम्स यूज केलं जातं. सिरम क्लायंटच्या फेसला पूर्ण तिच्या स्किनच्या अकॉर्डिंगनुसार. बट ड्राय स्किनसाठी तुम्ही मॅन्युअली क्रीम पेनिट्रेट जास्त करू शकत नाही, म्हणजे डर्मिसपर्यंत करू शकत नाही. पण ज्या मशिनरी आहे, जसं की गॅल्व्हनाइक मशीन आहे, हे सिरम्स जे यूज केले जातात ते सिरम्स तुमच्या क्लायंटच्या डर्मिस लेवलपर्यंत पेनिट्रेट करण्याचं काम गॅल्व्हनाइक मशीन करतं. सो हा झाला गॅल्व्हनाइक मशीन. आणि नंतरचं जे तुमचं आहे ते अल्ट्रासॉनिक आणि ब्रशिंग युनिट. सो अल्ट्रासॉनिक जे आहे, अल्ट्रासॉनिकसुद्धा तुमच्या पेनिट्रेशनचंच काम करतं. अल्ट्रासॉनिकमध्ये सुद्धा तुमच्या ड्राय स्किन असेल क्लायंटची, सेन्सिटिव्ह स्किन असेल, अँटी एजिंग स्किन असेल, सो त्या प्रकारचे सिरम्स असतात. ते सिरम्स त्यांच्या डर्मिसपर्यंत पोचवले जातात आणि ते पोचवायचं काम अल्ट्रासॉनिक मशीन करतं. ते सुद्धा क्लायंटच्या स्किनवरती फिरवलं जातं. त्याला एकच रॉड असतो, त्याला काही वेगळे अटॅचमेंट वगैरे नसतात. सो तो तुमच्या क्लायंटच्या फेसवरती फिरवला जातो की जेणेकरून तुम्ही जे प्रोडक्ट्स यूज करत आहात क्लायंटच्या स्किनवरती ते त्यांच्या डर्मिसपर्यंत जाऊन काम करेल. आणि ब्रशिंग युनिट जे असतं ते स्क्रबिंगसाठी यूज केलं जातं. जे डेड सेल्स असतात, जे मॅन्युअली जास्त सेल्स रिमूव्ह होऊ शकत नाही, सो मेकॅनिकली जेव्हा आपण ते यूज करतो तेव्हा तुमचा डेड लेअर हा खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतो. सो तिथे ब्रशिंग युनिट यूज केलं जातं. स्क्रब लावून ब्रशिंग युनिटनी फिरवलं जातो. सो तो ब्रशिंग युनिट चांगल्या प्रकारे तुमचा डेड सेल्स जो असतो तो रिमूव्ह करतो. सो नेक्स्टची जी प्रोसेस असते तुमची मसाजिंग किंवा मॉइश्चरायझिंग, ही जी प्रोसेस असते ती तुमची डीप पेनिट्रेट इझिली होऊ शकते. सो असे हे मशीन्स आहेत जे तुमच्या सगळ्यांकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही क्लायंटबरोबर डिस्कस करा की हा फरक आहे. बरेचसे क्लायंट असतात की अरे बेसिक एवढ्याला आहे आणि ॲडव्हान्स एवढ्या पैशाला आहे. सो त्या दोघांमधला फरक त्यांना समजावा. दोघांमध्ये काय फरक आहे. इथे आम्ही फक्त मॅन्युअली काम करणार आहोत आणि इथे तुमचं मशिनरीजने काम होणार आहेत. आणि त्या मशिनरीचे बेनिफिट्स पहिले तुम्हाला माहिती पाहिजेत. मग तुम्ही क्लायंटला सजेस्ट करा आणि डेफिनेटली क्लायंट तुमच्या ॲडव्हान्स फेशियल आणि ॲडव्हान्स तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे टर्न होईल आणि तुमचा बिझनेस उत्तम होईल. सो थँक्यू. अजून अशा नवीन काही व्हिडिओजसाठी पुन्हा भेटूया उद्या. जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.